नमस्कार. आजच्या या रवळनाथ हाऊसिंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या 12व्या शाखेचं उद्घाटन आणि या निमित्तानं इथं बसलेली मंडळी, आदरणीय कुलगुरू आणि नामवंत शास्त्रज्ञ श्री PS पाटील सर, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि माझे खास मित्र काही वर्षामध्ये झालेले श्री ML चौगुले सर, या कराड शहरातले अत्यंत प्रतिथयश असे डॉक्टर आणि समाजसेवी श्री अशोक गुजर सर, आमच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य आणि ज्यांच्याकडे आज सकाळी जाऊन त्यांच्या विद्यार्थ्यांशी आणि फॅकल्टीशी संवाद साधण्याची संधी मला ज्यांनी दिली ते श्री मोहन राजमाने सर, या संस्थेचे CEO श्री मायदेव आणि कराड शाखेची धुरा ज्यांच्या खांद्यावरती असणार आहे ते इथले अध्यक्ष दीपक पाटील डांगे. बऱ्याच लोकांनी त्यांना डांगे पाटील म्हटलं, डांगे पाटील असोत किंवा पाटील डांगे असोत, आमची संस्था चांगली चालू दे, आमचं नावात काय आहे असं शेक्सपियर सुद्धा म्हणतो. तर या शाखेला सुरुवातीलाच मी खूप शुभेच्छा देतो आणि तुमचं जे कार्य आहे ते आतापर्यंतच्या सगळ्या, असं खरं तर म्हणू नये, सगळ्या शाखांपेक्षा उत्कृष्ट व्हावं. कारण तुम्ही पुणे कोल्हापूर, मुंबई कोल्हापूर, मुंबई पुणे बेंगलोर एक्सप्रेसवेवरती आहात, त्यामुळे ही एक्सप्रेसच्या गतीनं जी आहे ती ही शाखा चालली पाहिजे आणि मोठी झाली पाहिजे. शुभेच्छा तुम्हाला खूप खूप. आणि तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, मोठी जबाबदारी आहे. रवळनाथ हे गोल्ड स्टँडर्ड आहे आणि ते गोल्ड स्टँडर्ड जे आहे त्याची कसोटी गोल्ड स्टँडर्डची अशी असते की तुम्ही काही केलं तरी गोल्ड इज गोल्ड, म्हणजे ते चमकणं आवश्यक आहे, ते त्याची गुणवत्ता उत्तम असणं आवश्यक आहे आणि सगळ्यांना ते आपल्या गळ्यात हातात घालायला आवडलं पाहिजे ना, तेही महत्वाचं. तर अशा प्रकारे ही शाखा चालावी अशी माझी इच्छा आहे. सुरुवातीलाच सगळ्यांना शुभेच्छा देतो. इथं वेगवेगळ्या क्षेत्रातली आणि विशेषतः विद्या क्षेत्रातली, शिक्षण क्षेत्रातली, ज्ञानशाखी क्षेत्रातली मंडळी उपस्थित आहे आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या भागामध्ये काम करणारे लोक आहेत. सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, स्वागतही करतो. आणि एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून मला जो सन्मान या संस्थेने दिलेला आहे किंवा तुम्ही खेचून घेतलेला आहे एका अर्थाने, त्याचं मी शक्यतो सगळीकडे तुमच्या कार्याच्या प्रचार प्रसाराचा जणू ध्यास घेतले. जिथे जिथे मला संधी मिळते तिथे तिथे मी या संस्थेच्या कार्याविषयी बोलत असतो. याचं कारण काय की मला आठवतं आपली चौगुले सर पहिल्यांदा माझ्या कार्यालयात, मी विदेश मंत्रालयामध्ये सचिव असताना पहिल्यांदा त्यांनी प्रवेश केला आणि अतिशय दिसायला खरंच म्हणजे साधी राहणी उच्च विचारसरणी म्हणतो त्याचं एक उत्तम उदाहरण आहे चौगुले सर. ते आले आणि कुठल्या तरी कार्यक्रमाला मला वाटतं त्यांना मला बेळगावच्या शाखेच्या उद्घाटनाला, आणि मी काही विचार न करता, कारण त्या 10-15 मिनिटांमध्ये मी इतका प्रभाव पडला माझ्यावरती, इतका प्रभावित झालो, मी म्हटलं मी निश्चित येणार. आणि म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट जे म्हणतो ते काही फक्त मुलांच्या बाबतीत प्रियकर प्रेयसी वगैरे असं काही नसतं. आयुष्यामध्ये अनेक गोष्टी असतात ज्याच्यामध्ये लव्ह ॲट फर्स्ट साईट असतं. एखादं सुंदर दृश्य दिसतं आपल्याला, एखाद्या व्यक्तीचं भाषण आवडतं, एखाद्या व्यक्तीचं पुस्तक त्यांनी आपण झपाटून जातो आणि एखादी संस्था आपल्याला प्रभावित करते. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेम जे आहे ते विकसित होतं आणि तेव्हाच त्याला खरं प्रगल्भ किंवा विकसित भारताच्या संकल्पनेतलं प्रेम असं म्हणता येईल. तर मग मी बेळगावला गेलो आणि त्याच्यानंतर मग आमचा जो स्नेह आहे तो खूप जवळचा झाला आणि एका अर्थानं मी रवळनाथ कुटुंबाचा सदस्य झालो. त्यांनी मला म्हणजे आज इथे असणारे बहुतेक सगळे चेहरे जे आहेत, मग ते आपल्या मुख्य जी शाखा आहे, मुख्य जी गडिंग्लजला आपलं कार्यालय आहे तिथलं संचालक मंडळ असो, बाकीच्या ठिकाणी म्हणजे मी कुडाळला गेलेलो आहे, सांगलीला गेलेलो आहे, पुणे शाखेच्या उद्घाटनाला होतो
आणि आज या ठिकाणी आले. ही माझी 5वी ब्रँच आहे. 50वी व्हावी अशी परमेश्वराने तुम्हाला आणि मला दोघांना तेवढं आयुष्य द्यावं. 50वी शाखा पण आपण काढूया असा मला विश्वास वाटतो. या संस्थेमध्ये खरं आहे म्हणजे हा खरं तर एक घरगुती सोहळा असावा असंच त्याचं स्वरूप आहे. म्हणजे ते आणि घरगुती सोहळ्याचं स्वरूप जे असतं त्याच्यामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आपली माणसं, नातेसंबंध आणि एकमेकांना पाहिल्यानंतर चेहऱ्यावर उमटणारं हास्य. इथं कुणी मला तणाव असल्यासारखा कोणाचा चेहरा दिसत नाही. प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी चांगल्या म्हणजे एखाद्या विवाह समारंभामध्ये किंवा वास्तू प्रवेशाच्या समारंभामध्ये अशा प्रकारचे तर गोड आणि मंगल असं वातावरण तयार झालेलं आहे. याचं कारण हे जे मॅग्नेट आहे रवळनाथ हे एक मॅग्नेट झालेलं आहे. आणि आज अतिशय असा उत्तम हा योग आहे की गडिंग्लजहून स्वतः रवळनाथ जे आहेत ते कृष्णामाईच्या भेटीला आलेले आहेत. त्याच्यापेक्षा मोठा प्रीतिसंगम असू शकतो. आणि अत्यंत काही त्यांचे गुण सांगण्यात आले. आणि मला जे जाणवले ते हे की या संस्थेमध्ये म्हणजे आज अशी कुठलीही गोष्ट नाहीये की इथं राजकारण घुसत नाही. आपणच खरं तर ते ओढून घेत असतो आपल्यावरती. कारण एरवी किती जरी आपण खासगी चर्चांमध्ये त्यांना नावं ठेवत असू तरी सुद्धा समोर आले की आपण मोठ्यातला मोठा हार घेऊन पहिल्याच सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करायला तयार असतो. अर्थात त्याच्यात काही वाईट नाही. ते आपलेच आहेत. यथा राजा तथा प्रजा. आपण जसं यथा लोकशाहीमध्ये तर उलट असतं यथा प्रजा तथा राजा. तर त्याच्यामध्ये काही चुकलेलं नाहीये. पण राजकीय संस्कृतीमध्ये खूप चुकीच्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि सगळ्यात कुठली गोष्ट आली असेल तिथं तर गुणवत्तेवरती तडजोड, कॉम्प्रोमाइज ऑन क्वालिटी ही गोष्ट आहे. आणि मग काय होतं ही गोष्ट जेव्हा येते ती सगळीकडं विषाणूसारखी पसरत जाते. शैक्षणिक क्षेत्र असू दे, सामाजिक क्षेत्र असू दे, सांस्कृतिक क्षेत्र असू दे, आर्थिक क्षेत्र असू दे, हा विषाणू एकदा पसरला की त्याला आवरणं कठीण असतं. कारण राजकारण असो, समाजकारण असो, गुणवत्तेची कसोटी ही एकमेव कसोटी असली पाहिजे. तिथं कोणाचं राज्य आहे, तिथे कोण कुठल्या पार्टीचं संचालक मंडळामध्ये वर्चस्व आहे, हे निकष गुणवत्तेला सोसणारे परवडणारे नाही आहे. असं म्हणतात की हौसेला मोल नसतं पण हाऊसिंगला मोल आहे. आणि घर ही प्रत्येकाची एका अर्थाने हाऊस असतं. म्हणजे घराशिवाय आपण काही आयुष्य पूर्ण झालं असं समजत नाही. लग्न करावं बघून काय लग्न करून बघावं, लग्न पाहावं करून. आता पाहायची सवयच मिळत नाही. त्याच्यानंतर एकदा पाहिलं आणि घर पाहावं बांधून. तर घर पाहावं बांधून हे पूर्वीपासून एवढ्यासाठीच म्हटलेलं आहे की सर्वसामान्य व्यक्तीला पूर्वी घर खरंच बांधणं फार अवघड होतं. आता गेल्या 20 वर्षामध्ये आर्थिक प्रगती आपली जी झालेली आहे त्याच्यामध्ये घर बांधणं सोपं झालेलं आहे. पण स्वतःच्या घराबरोबर इतरांच्या घराची संकल्पना करून त्या बांधणीसाठी वित्तीय व्यवस्था करण्याची जी दूरदृष्टी आहे त्यालाच मी वसुधैव कुटुंबकम असं म्हणतो. तुम्ही जेव्हा सगळ्यांना कुटुंब मानता त्याच वेळी तुमच्या मनात अशा प्रकारचा संस्था बांधणीचा विचार येतो. आणि प्रत्येक व्यक्ती स्वतःचं जीवन विकसित व्हावं, खूप पैसे मिळावेत, खूप प्रगती व्हावी, खूप शिक्षण व्हावं असा विचार करत असते. ही वस्तुस्थिती आहे. पण सामाजिक विचार प्रत्येकाच्या मनात घुसतोच अशातला काही भाग नाही. आणि तो त्यांच्या मनात घुसला 28 वर्षापूर्वी. आणि त्यांना इतके सुंदर सहकारी लाभले. आणि त्यांची जी विश्वासार्हता आहे ज्याचा उल्लेख PS पाटील सरांनी पण केला ती केवळ अद्भुत आहे. आणि हे खरंच आहे की हाऊसिंग क्षेत्रामधलं कोऑपरेटिव्हचं काम करणारी ही एकमेव संस्था आहे. हे वैशिष्ट्य आहे. पण मी हेही पाहिलं की जसं आपण म्हणतो की एखाद्या समर्थ स्त्रीच्या मागे कुणीतरी पुरुष उभा असतो. मी नेहमी उलटच सांगत असतो. कारण आपल्याकडे नेहमीच हेच म्हणण्याची पद्धत आहे की एखाद्या समर्थ पुरुषामागे नेहमी स्त्री उभी असते. समर्थ पुरुषामागे समर्थ स्त्रीच्या मागे सुद्धा पुरुष उभा असतो. तसा प्रत्येक संस्थेच्या मागे एक इन्स्पिरेशनल फोर्स असतो,
ऊर्जेचा एक स्रोत असतो आणि तो लागतो बरं काय. निदान सुरुवातीच्या पायाभरणीच्या काळामध्ये तर तो निश्चित लागतो, किंवा निदान प्लिंथ पर्यंत येईपर्यंत निश्चित लागतो, किंवा पहिला मजला तयार होईपर्यंत निश्चित लागतो. तर तो फोर्स जो आहे तो सकारात्मक ऊर्जेनं भरलेला असतो. कारण नसेल तर मग गळती लागते. आपल्याकडे मगाशी जुन्या आपल्या पुलावरून जात होतो आणि मी चौगले सरांना म्हटलं की जुने पूल जितके आहेत, विशेषतः ब्रिटिशकालीन, त्यांच्याकडे पाहताना आपल्याला वाटतं की पाहत राहावं. ते फक्त अभियंता कौशल्य नाही आहे, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचं कौशल्य नाही आहे, त्याच्यामध्ये एक सौंदर्य दृष्टी आहे. सर्वसाधारणपणे जे पूल आहेत ते सुंदरही आहेत आणि भक्कमही आहेत. हे सौंदर्याला दोन बाजू असतात. म्हणजे त्याचं नेत्रसुख आवश्यक असतं आणि दुसरं की ही गोष्ट टिकणारी आहे, शाश्वत आहे, असं एक आश्वासन सौंदर्यामध्ये असावं. हे दोन्ही तुम्ही जे जुने पूल पाहत असता ब्रिटिशकालीन, आज कोसळलेले जरी असले तरी तो दगड तिथे ज्या पद्धतीने ठाम उभा असतो ते पाहिलं की कौतुक वाटतं. आणि गेल्या काही दशकांमध्ये तुम्ही पूल पहा, असं वाटतं की सिमेंटचे तुकडे जोडून ठेवलेले आहे. म्हणजे आणि हे यांनी बांधलं असेल, कल्पना केली असेल, त्यांना असं वाटत नसावं का की हा पूल देखणा व्हायला पाहिजे, इथे लोकांनी येऊन सेल्फी काढली पाहिजे. पण त्या पुलांकडे पाहिलं तर असं वाटतं की त्याला सकाळी तर फारच वाईट उपमा मी वापरली, तर असं वाटतं की माहिती नाही किती मजबूत आहेत. सुंदर तर नाहीच आहेत पण मजबूत पण नाही. तरी गुणवत्तेवरती तडजोड करण्याचं एक जी संस्कृती पसरलेली आहे तिला राजकारणाचा स्पर्श किंवा राजकारणाचा स्पर्श झाल्यामुळे असं झालं असण्याची शक्यता. हे बदलणं आवश्यक आहे. तुमच्या हातात जे बटन 5 वर्षांनी असतं त्याचा वापर त्याच्यासाठी केला पाहिजे. चला, तो काही आपला विषय नाहीये. तर मला हे जाणवलं की ही व्यक्ती एवढी साधारण दिसणारी चौगले सरांसारखी व्यक्ती दिल्ली ते गल्ली तेवढ्याच सहजतेनं वावरते. हेही मी पाहिलं. वर्षातून कमीत कमी मला वाटतं 3 ते 4 वेळा ते दिल्लीत असतात. म्हणजे कार्यक्षेत्र वाढवण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते फार मला छान वाटतं. म्हणजे बँकेचा विकास जेव्हा होतो, अशा प्रकारच्या संस्थेचा विकास होतो, तेव्हा लोकांना कर्ज तर मिळतंच, ठेवण्याची सुविधा पण मिळते, पण त्याच बरोबर एका अर्थानं ज्याला आपण रोजगार म्हणतो, तो रोजगार मिळतो. त्या परिसरातल्या लोकांचा आत्मविश्वास वाढतो. म्हणजे प्रत्येक गावामध्ये इथं आल्यानंतर काय पाहायचं किंवा कुणाला भेटायचं असं वाटणारी काही व्यक्ती किंवा संस्था असतात. तर गडिंग्लज मध्ये गेल्यानंतर रवळनाथ या संस्थेला भेट देणं आवश्यकच आहे. कारण गुणवत्ता पूर्ण संस्था काय असते त्याचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला त्यांच्याकडे पाहावं लागतं. आणि दिल्लीमध्ये येतात तेव्हा नॅशनल कोऑपरेटिव्ह जी तिथली आहे NCU आहे, त्या कार्यालयामध्ये ते बेधडक येतात. त्यांचं इंग्रजी फारसं चांगलं नाही पण त्याची त्यांना कधी चिंता नाही. त्यांचं हिंदी सुद्धा म्हणजे फारच सुंदर आहे पण त्याची त्यांना चिंता नाही. कारण जेव्हा तुमच्या अभिव्यक्ती मध्ये आशय दमदार असतो तेव्हा मग भाषा जी आहे ती आपोआप तिचा अर्थ जो आहे तो समोरच्या माणसापर्यंत पोहोचतो. त्यांची अभिव्यक्ती मधला आशय जो आहे तो अतिशय दमदार. म्हणजे त्यामुळे तिथून त्यांना दरवर्षी भरपूर अनुदान मिळतं. अनेक संस्था, सहकारी संस्थांची मी जोडला गेलेलो आहे. साखर कारखान्याचा मी वर्ग सभासद पण आहे. फारशी साखर खात नाही आपण आजकाल, प्रत्येक जण सावधगिरीने साखर खातो ही गोष्ट वेगळी. आणि काही डिव्हिडंडही देत नाहीत आणि बहुतेक आमच्या सगळ्या सहकारी तत्वावर सुरू झालेल्या कारखाने जे आहेत ते कुणीतरी गिळंकृत करून आज ते खाजगी मालकीच्या झालेले आहेत. मी स्वतःच्या मी म्हणजे माझ्या वडिलांनी ज्या संस्थेमध्ये वर्ग सभासदत्व घेतलं होतं ती सुद्धा फॅक्टरी आज कोणाच्या मालकीची आहे मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही. असो, तर हे संस्था चालवणं जे आहे ते चालण्यासाठी एक जसं त्याला भांडवल म्हणतो, ते फक्त पैशाचं भांडवल असून चालत नाही. ज्याला आपण पुण्य म्हणतो, संचित म्हणतो,
ते काय असतं हे शब्द इंग्रजीमध्ये नाही, त्याला त्यांनी साधा गुडविल असा शब्द वापरला. म्हणजे आपण गुडविल हा शब्द तुर्तास घेऊ शकतो, ते फार महत्वाचं असतं. लोक हे निश्चित पाहतात की बाबा मला बँकेत ठेवायचे आहे ठेव, पण मी कुठल्या बँकेत ठेवू, कुठल्या बँकेमध्ये लोक व्यवस्थित कस्टमर्स बरोबर व्यवहार करतात, कुठे रिलेशनशिपला महत्व आहे, चेहरा बघून सोयी सवलती देणं असा तर प्रकार नाही आहे ना. हे सगळं कस्टमरला आवश्यक असतं. पण त्याच्या पाठीमागे जर गुडविल आणि येणारी प्रत्येक व्यक्ती ही माझ्या संस्थेसाठी मौल्यवान आहे अशी जर वागणूक संस्था जर देत असेल तर लोक आपोआप आकर्षित होणार. आणि आज मला वाटतं मी जरी स्वतःला औपचारिक रीतीनं मानद ब्रँड अँबॅसेडर म्हणत असलो तरी मला असं वाटतं की तुमचे जे 12,000 सदस्य आहेत तो म्हणजे प्रत्येक जण राजदूतच. त्यामुळे तुम्हाला वेगळी काही जाहिरातबाजी किंवा टीव्ही वरती ऍड्स देणं वगैरे प्रकार करण्याची आवश्यकता नाही. ही संस्था आपोआपच जी आहे ती इथून पुढे सुद्धा वाढणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य त्यांना लाभत असते. अनेक संस्था कार्य करतात, उत्तम त्यांना सतत दर्जा मिळत असतो, पण प्रत्येक संस्थेला सामाजिक भान असतं अशातला भाग नाही. मी अनेक संस्था यशस्वी संस्था पण पाहिलेल्या आहेत आणि सामाजिक भान असणाऱ्यांच्या मध्ये 2 प्रकार असतात. एक तर औपचारिकता म्हणून करायची, बऱ्याच लोकांना म्हणायचं त्याचं बजेटमध्ये आहे म्हणजे खर्च करायला पाहिजे, खर्चच होत नाही. बघा मंत्रालयात अनेक विभाग असे असतात की त्यांना आपलं बजेट खर्चच करता येत, त्यांना मिळालेला पैसा जो आहे तो वर्षाअखेरीस पुन्हा एकदा सरकारी तिजोरीत जाऊन पडतो. तर यांना जी दृष्टी आहे ती कारण समाजभान जर नसेल तर संस्था चालवण्यात काही अर्थ नाही. एक फोकस ठेवून त्यांनी आर्थिक आणि वित्तीय सहाय्य देण्याची व्यवस्था केलेली आहे, तो त्यांचा मुख्य उद्देश आहे. तो एक अर्थाने समाजसेवेचाच आहे. पण त्याच्याशिवाय म्हणजे त्यांच्यासारख्या संस्थेनं बाकीच्या संस्था ज्या असतात त्याचा 1 टाइम डोनेशन असतं. म्हणजे कुणीतरी त्यांच्याकडे जावं लागतं, दयाबुद्धी दाखवा अशी विनंती करावी लागते आणि मग त्याच्यानंतर ते करा. पण मी पाहिलं आज कोल्हापुरात कुठल्या तरी झोपडपट्टीमध्ये आग लागली अशी मी बातमी, आणि मला आजकाल सध्या या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ताबडतोब बातम्या कळत असतात. आज बातमी आली कोल्हापूरच्या अमुक झोपडपट्टीमध्ये आग लागली, दुसऱ्या दिवशी बातमी असते की रवळनाथनी त्यांना 15,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य करून. ही जी तत्परता आहे ही तत्परता प्रत्येकाकडे नसते आणि त्याच्यासाठी डोळे उघडे ठेवून समाजाचा अभ्यास करावा लागतो, कान उघडे ठेवून काय चाललंय आजूबाजूला त्याचं भान ठेवावं लागतं. आणि त्याच्यातून त्यांनी झेप अकॅडमीची जी कल्पना आहे, झेपचं पण उद्घाटन माझ्या हस्तेच झालेलं आहे. पण त्यामुळे मुलं झेप घेत आहेत की नाही? वा वा वा, ठीक आहे, अभिनंदन, आपण टाळ्या वाजवतो. तर परिसरातल्या विद्यार्थ्यांचा पुढच्या पिढीचा आपण देणं लागतो, ही केवढी मोठी विचार करण्याची सुंदर पद्धत आहे. कारण संस्थेची एक छोटी उपसंस्था तयार करून तिच्यामार्फत समाजसेवा करण्याची ही एक वेगळी संकल्पना, ती प्रत्येकाकडे नाही आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की केरळ मधला पूर असू दे किंवा ओडिसामधलं वादळ असू, तिथे सुद्धा ते मदत करतात. म्हणजे त्यांना तशी राज्याची बंधनं नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतात. एखादा विद्यार्थी अडला असेल त्याला, कुणाचं घर जर जळालं असेल, कुणी अडचणीत असेल, पूरग्रस्त असतील, त्या ठिकाणी जाऊन स्वतः ते मदत करतात. आणि हे मला असं वाटतं की प्रत्येक संस्थेनं हे गुण अंगीकारावेत, अशा प्रकारचे हे गुण. आणि जेव्हा आपण म्हणतो की भारत हा सर्वात विशाल लोकशाही आहे, ही जगातली सगळ्यात विशाल लोकशाही आहे, आणि प्रधानमंत्र्यांचं आपलं स्वप्न आहे की भारत हा विश्वगुरु झाला पाहिजे. पण विश्वगुरु आपण व्हायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारी काय गुणवत्ता आपल्याकडे असली पाहिजे हे अजून कोणी आपल्याला सांगितलेलं नाही. आणि ही गुणवत्ता अशी असली पाहिजे की ज्याचा आदर्श जगाला हवा असा वाटला पाहिजे. आणि तशा प्रकारची समाज व्यवस्था, तशा प्रकारची अर्थव्यवस्था आणि तशा प्रकारचं विकासाचं मॉडेल
आपल्याला जगाला देता आलं पाहिजे. आता इथून खरं भारताची जबाबदारी ती आहे. मी सांगू शकतो की गेली पुढची 20 वर्ष भारताचा आर्थिक दर हा साधारण 5 ते 8 राहणारच. त्याच्यामध्ये कुणाला शंका वाटण्याचं काही कारण नाही. शासन कुठलंही येवो, त्याचं कारण असं आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक झालेलो आहोत. वी आर ऑल कन्झ्युमर्स. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एकत्रितरित्या एका देशाच्या अंतर्गत ग्राहकांची संख्या जगात कुठेच नाही. म्हणजे 140 कोटी ग्राहक असणं, प्रत्येकाला कपडा लागतो, कॉस्मेटिक्स लागतात, हातात घड्याळ पाहिजे, फोन पाहिजे, OTT वरती काही ना काही पाहणं आवश्यक आहे, उत्तम कपडे, उत्तम शिक्षण, उत्तम वेगवेगळ्या प्रकारची अवजार उपकरणं ही जर पाहिजे असतील आणि आपण सगळे त्याचे आनंदाने उपभोक्ते झालेलो आहोत, ग्राहक झालेलो आहोत, तर हे पुरवण्यासाठी आणि हे आपण घेणार, पुरवण्यासाठी जग उत्सुक झालेलं आहे. आपण आता जगातले एक उत्तम म्हणण्यापेक्षा एक विशाल ग्राहक, म्हणजे विशाल लोकशाही तर आहेच आपली, पण एक विशाल ग्राहक म्हणून पण विकसित आहे. आणि जोपर्यंत आपण अशा प्रकारे कन्झम्पशन करत राहू तोपर्यंत आपला जो ग्रोथ आहे तो 5 ते 8% राहणार आहे. आता त्याच्यामध्ये आपली उत्पादकता किती आहे हा भाग वेगळा आहे. फक्त GDP वाढून चालणार नाही, फक्त देशाचं एकूण उत्पन्न वाढून चालणार नाही. दरडोई उत्पन्न किती आहे त्याच्यावरती देशाची खरी कसोटी असते. तर ते वाढवायचं असेल तर प्रत्येक नागरिकाला वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं सक्षमीकरण झालं पाहिजे. हा एक भाग आहे. दुसरा महत्वाचा भाग याच्यापेक्षा जो मला महत्वाचा वाटतो की, आणि सकाळी मी राजमाने सर त्याचा उल्लेख केला कॉलेजमध्ये, की विकासाचं जे सध्याचं आपलं मॉडेल आहे ते संपूर्ण त्या कन्झम्पशन वरती उभारलं गेलेलं आहे. आणि हे टिकणारं मॉडेल नाही. हे टिकणारं मॉडेल एवढ्यासाठी नाही आहे, तुमच्या माझ्या सगळ्या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत, तुमच्या माझ्या आसपासची सगळी जमीन जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये विषारी पदार्थ घुसलेले आहेत, केमिकल्स आहेत, रेसिड्यूज झालेले आहेत. पाणी कुठूनही येवो, ते नदीचं येवो, झऱ्याचं येवो किंवा विहिरीचं येवो, आडाचं येवो, त्याच्यामध्ये केमिकल्स प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. आता मायक्रोप्लास्टिक्स नावाचा एक प्रकार आलेला आहे जो तुमच्या आमच्या कन्झम्पशनचा भाग म्हणून आपल्याकडेच आपली भेट, आपण केलेल्या दुर्व्यवहाराचा निसर्गाने घेतलेला बदला म्हणू शकतो त्याला, ते आपल्या भेटीला येत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे विकार आपल्याला जळतात. आणि याच्यात सगळ्यात मोठं जर नुकसान कुठलं होत असेल तर आपली सगळी जी नैसर्गिक साधनं आहेत, नैसर्गिक संपत्ती आहे, संपदा आहे, ती नष्ट होत चालली. आणि ती अशा वेगाने नष्ट होत चाललेली आहे की ती रिप्लेस करणं किंवा त्याच वेगाने आपण ती नव्यानं तयार करणं हे अशक्य प्रायस आहे. म्हणजे मी माझ्या गावात जेव्हा जातो तेव्हा मी आता हे पाहतो की प्रत्येकाच्या घरात सगळ्या सुविधा आहेत. गाडी आता 4 चाकी प्रत्येकाच्या घरासमोर, पण जायला रस्ता नाही. आमच्या गावात सुद्धा ट्रॅफिक जाम व्हायला, शिवाय नदी राहिलेली नाहीये, मुलांना खेळायला मैदान गावात सुद्धा राहिलेली नाही, अजिबात राहिलेली नाही. सगळीकडे जिथे मोकळी जागा आहे तिथे कचरा पडले आणि त्याच्याविषयी कुणाला काही वाटत नाही. सगळे एकदम उत्तम कपडे घालण्याच्या लायकीचे झालेले आहेत. पण ही जे वाढत चाललेली जी घाण आहे ती फार प्रतिकात्मक आहे असं मला वाटतं. आणि त्या संपूर्ण आपल्या जीवनशैलीचं आणि व्यवस्थेचं एक उत्तम व्यवच्छेदक लक्षण म्हणून या वेस्ट मटेरियल्सकडे पाहण्याची आवश्यकता. तर मला असं वाटतं की अशा सगळ्या संस्थांनी मिळून आता या कामाकडे पाहिलं पाहिजे की कशा प्रकारचं आर्थिक व्यवस्थापन, सामाजिक व्यवस्थापन, सांस्कृतिक व्यवस्थापन जे बिघडत चाललेलं आहे ते कशा प्रकारे केलं आपण तर जगाला एक नवीन विकासाचं मॉडेल किंवा उदाहरण आपण जगासमोर प्रारूप ठेवू शकतो. हा विचार मला असं वाटतं की या संस्थेचा विचार करताना माझ्या डोक्यात होतो की फक्त एक संस्था आदर्श होऊन नाही चालत, हे समुद्रातल्या एक बिंदू सर कशा प्रकारे आपण आम्ही एक चळवळ चालवतो, त्या चळवळीचं नावच आहे चांगुलपणाची चळवळ. आणि त्याचा मुख्य उद्देश हाच आहे की चला आपण प्रत्येकातला चांगुलपणा जो आहे आणि तो असतो प्रत्येकाकडे, फक्त काही ठिकाणी निद्रुस्त असतो, काही ठिकाणी तो अर्धवट झोपेत असतो, काही ठिकाणी तो उठू की नको असा विचार करत असतो आणि फारसा तो पुढे येत नाही.
मी एकट्याने करून काय होणार, हा जो प्रश्न आहे तो आपला सगळ्यात मोठा विषाणू आहे, तो सगळ्यात मोठा रोग आहे, तो सगळ्यात मोठा आजार आहे समाजाला. मी एकटा खूप काही करू शकतो याची उदाहरणं, अनंत उदाहरणं आपल्याकडे आहेत. आणि जर तुम्ही युट्यूबवरती गेलात तर हजारो इन्स्पिरेशनल आणि मोटिवेशनल पाठवण्यात येत आहेत. त्यांचा जर उपयोग होणार नसेल तर मग आपण ते पाहून आणि ऐकून त्याचा काय उपयोग. तर मला असं वाटतं की संपूर्ण आणि कसं करायचं त्याचं एक आम्ही मॉडेल चांगुलपणाच्या चळवळीमध्ये बनवलेलं आहे. वी कॉल इट मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी, अच्छाई का अभियान. म्हणजे हा सगळा समाज आणि फक्त भारत देश, फक्त महाराष्ट्र राज्य असा विचार करून चालणार नाही. मग बहुतेक सगळ्या मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीयांची पोरं बाळं जी आहेत ती आता पाश्चात्य देशांमध्ये आहे. इथे आता आपली पुढची पिढी असेल की नाही हे सांगता नाहीये. आणि हे जे लोन आहे ते छोट्या शहरांपर्यंत केव्हाच पोहोचलेलं आहे, गावांपर्यंत पण पोहोचलेलं. ही एक मोठी पिढी बाहेर चाललेली आहे. आणि उरलेले जे लोक आहेत ते कन्झम्पशन मध्ये मस्त आहेत, मग्न आहेत. तर मला असं वाटतं की संपूर्ण समाजाला नव्या प्रकारे दिशा देऊन एक खऱ्या अर्थानं ज्याला आपण आदर्श, प्रगतिशील, पुरोगामी, भेदभाव रहित, विषमता रहित असा समाज कसा काय निर्माण करू शकतो आणि तो आधुनिक पण असला पाहिजे विचाराने, याचा एक विचार करण्याची आता खऱ्या अर्थानं आपल्याकडे गरज झालेली आहे. कारण हा हॉल इतका छान हॉल कराडमध्ये असू शकतो ही कल्पना 25 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी आपण करू शकतो, पण ते सत्यात आलेलं आहे. म्हणजे हे एका अर्थानं मटेरियल प्रोग्रेसचं एक उत्तम उदाहरण. आणि अशी उदाहरणं महाराष्ट्रामध्ये विशेषतः भरपूर आपल्याला दिसतील. कॉलेजेस आज अतिशय अद्यावत झालेले आहेत. आज सकाळी सुद्धा मी कॉलेजला गेलो तर पाहिलं की अद्यावत कॉलेज झालेले आहेत. तुम्ही आसपासची सगळी कॉलेजेस पहा, अतिशय उत्तम इमारती आहेत. पण उत्तम इमारतीमुळे उत्तम समाज तयार होतो. तिथे आशयपूर्ण असा माहोल जो आहे तो तयार होणं आवश्यक. तो कसा करायचा ते आपल्या समोर चॅलेंज आहे. हा एक उत्तम हॉल आहे, पण इथे उत्तम विचारांचं सातत्यानं जर जनतेला श्रवण होत नसेल, करता येत नसेल श्रवण, तर मग या हॉलचा उपयोग. सकाळी कॉलेजमध्ये पण हे सांगितलं, इथून उत्तम उत्तम विचार जे आहेत, नवनवीन संकल्पना ज्या आहेत त्या प्रचंड वेगाने समाजात पोहोचल्या पाहिजे. कसं त्यावर तो एक बौद्धिक बुद्धिप्रामाण्य जे आहे, कडक असा बुद्धिप्रामाण्य कशा प्रकारे तयार करता येईल आपल्या समाजामध्ये, हे आपल्या समोरचं खरं आव्हान. बाकी आपण प्रगती करू, डिग्र्या घेऊ, डॉक्टरेट मिळवू, हे चालणार, पण दॅट इज नॉट इनफ. एक असतो समाज आणि दुसरी असते संस्कृती. समाज पुढे जाऊ शकतो, संस्कृती पुढे चाललेली आहे की नाही याचं मोजमाप जे आहे ते येणाऱ्या पिढ्या करणार आहे. आणि जग आज अशा प्रकारे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अशा टोकावरती उभा आहे की तिथून जर पाय घसरला तर मानवी संस्कृती नष्ट होईल की काय, अशा प्रकारची शंका उत्पन्न व्हावी असं एक वातावरण आहे जगात. ते कदाचित AI मुळे असेल, ते कदाचित आपल्याला मिळालेल्या स्क्रीनमुळे असेल, कदाचित आपल्या ह्या सगळ्या उपभोगवादी वृत्तीमुळे असेल, पण ते आलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे पंचमहाभूतांपैकी 5ही महाभूत जी आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सगळं आपण प्रदूषित करू टाकतो. आणि जवळजवळ हे प्रश्न उपस्थित नाहीच आहेत अशा पद्धतीने आपण दररोज वावरत असतो. ही अतिशय शोकांतिक गोष्ट. तर मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या सामाजिक आर्थिक संस्था ज्या आहेत, सांस्कृतिक संस्था आहेत, त्यांनी हे धनुष्य व धनुष्य पेलणार. का आपण चांगले लोक निवडून देत नाही? इतकी साधी सोपी गोष्ट आहे. का आपल्या डोक्यात हा विचार येत नाही की आपले प्रतिनिधी चांगले असले पाहिजे? चिंतेची गोष्ट आहे. कसा मग ह्याला सुशिक्षित समाज म्हणायचा आपण? कसा हा प्रगतिशील समाज आहे असं म्हणायचं, किंवा प्रगत समाज आहे असं म्हणायचं की ज्याला स्वतःचे चांगले नेतृत्व निवडून देत आहे? म्हणजे आज तुम्हाला कल्पना आहे की नाही माहिती नाही, 41% जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती गुन्हेगारी दावे आहेत. आणि त्यातल्या 20% लोकांवरती अतिशय गंभीर गुन्हे दाखल. त्याच्यामध्ये बलात्कार, खंडणी, खून, डेकॉइटी अशी गुन्हे दाखल आहेत. मग
यथा राजा तथा प्रजा, यथा प्रजा तथा राजा. आपण सगळे छानपैकी कॉम्प्लेसेंट आहोत, त्याच्या बाबतीमध्ये आपण समाधानी आहोत. खरं तर आपणच त्यांना निवडू. तो खरे गुन्हेगार जे आहेत ते नेतृत्वातले लोक नाही आहेत, आपण सगळे आहोत. इथे असणारा प्रत्येक, मी पण आहे. आणि ही जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं प्रगती होणं कठीण. पण याचा अर्थ आपण निराश व्हावा असा नाही आहे. प्रत्येकानं या संपूर्ण प्रवासामध्ये आपण काय करू शकतो याचा विचार केला. अशा संस्था छोट्या छोट्या कास्याने जागोजागी तयार झाल्या पाहिजेत. उत्कृष्टतेची जी बेटा आहे ती आपल्या मुलांना सगळीकडे दिसली पाहिजे, तर मग अजून आपण उत्कृष्ट व्हावा अशा पद्धतीने ते प्रयत्न करू शकतो. त्यांच्यासमोर जर उदाहरण नसतील तर आपल्याला फक्त बिल गेट्स आणि मार्क झुकरबर्ग आणि एलन मस्क घेऊन करायचे काय? काही उपयोग नाही या लोकांचा. जोपर्यंत आपल्या देशामध्ये संपूर्ण जग वापरेल असं एकही ऍप तयार होत नाही तोपर्यंत या लोकांचं कौतुक आपण कशाला करायचं मला कळत नाही. फेसबुक त्यांचा आहे, इंस्टाग्राम त्यांचा आहे, लिंक्डइन त्यांचा आहे, ट्विटर त्यांचा आहे, आयफोन त्यांचा आहे आणि आपणही त्यांची झाली. कुठे गेली इथली सर्जनशीलता? सर्जनशीलता फक्त कवितेमध्ये नसते, ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असणं आवश्यक आहे. सांस्कृतिक क्षेत्रात ती असणं आवश्यक आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये असणं आवश्यक आहे, आर्थिक क्षेत्रामध्ये आवश्यक आहे. आणि त्याचा मुख्य उद्देश जो आहे ह्या समाजाला उंच उंच उठवणं हा आहे. फक्त त्याच्या खिशामध्ये पैसे कमवणं हा त्याचा उद्देश असू शकतो. तर या निमित्तानं मला असं वाटतं की या असा काहीतरी वेगळा विचार आपण करूया. ही जी भूमी आहे पश्चिम महाराष्ट्राची ही विचारांची भूमी आहे का अर्थाने. शाहू महाराज असो, आंबेडकरांचं शिक्षणही या सातारा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. कोल्हापूरनी त्यांना खूप दिलेलं आहे, कोल्हापूरने त्यांच्याकडून खूप घेतलेलं पण आहे. इथं सातत्यानं नव्या विचारांचं स्वागत झालेलं आहे या प्रदेशामध्ये. क्रांतीवीर नाना पाटलांसारखे क्रांतीवीर या ठिकाणी झालेले आहेत. तर इथून हे क्रांतिकारक विचार जे नव्या समाजाला घडवू शकतील आणि देशाला खऱ्या अर्थानं विश्वगुरू बनू शकते अशा प्रकारचे विचार आणि ते विचार पुढे नेणारे नेतृत्व ते येईल अशी आपण अपेक्षा करूया भविष्यामध्ये. आज हा जो 12व्या शाखेचा उद्घाटन समारंभ आहे अत्यंत आनंददायक. मी म्हणालो त्याप्रमाणे हा माझ्या घरचा कार्यक्रम असं मला वाटतं आणि मी एका अर्थानं या संस्थेशी, त्याच्या कामाशी, कार्यपद्धतीशी जोडला गेलेलो आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीही एक शेअर होल्डर आहे, याचा सदस्य आहे. त्यामुळे या संस्थेचा भरभराट म्हणजे माझीही भरभराट आहे. माझ्याही खिशात 4 पैसे निश्चित पडतील याची मला खात्री आहे. कारण चांगला व्याजदर देतात आणि कमीत कमी व्याजदर लावतात, हे यांचं वैशिष्ट्य. म्हणजे बँकिंगचं कोअर बँकिंगचं जे मुख्य वैशिष्ट्य आहे ते हेच असावं लागतं ना. तर त्यामुळे ते भविष्यात सुद्धा यशस्वी होतील अशी मला खात्री आहे. आज हा अतिशय उत्कृष्ट समारंभ रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेडने या ठिकाणी आयोजित केला, यशस्वी झाला. इथले जे नवीन कार्यकारी मंडळ आहे त्याचे अध्यक्ष आणि त्याचे सदस्य इथे बसलेले आहेत, त्यांना मी आवाहन करतो की हा जो मी विचार मांडलेला आहे की हे लख काय म्हणायचं आपलं असं हे नाणं तुमचं खणखणीत झालं पाहिजे की ज्याच्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत प्रभावित झाला पाहिजे. अशा प्रकारचं खणखणीत नाणं जे आहे ते कराड ब्रँचनी स्वतःची प्रतिमा म्हणून जागवलं पाहिजे, तयार केलं पाहिजे. तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. यांचं एक वैशिष्ट्य मला वाटतं की प्रत्येक शाखेमध्ये ते शिक्षकांना सर्वात जास्त महत्व देतात. गुरु बिना कौन बताए बात असं म्हटलं जातं ना, गुरुशिवाय पर्याय नाही. आणि सुदैवानं असं आहे की आजही त्यातल्या त्यात सुसंस्कृत ज्यांना म्हणता येईल असा वर्ग शिक्षकांचाच आहे. त्यातले तिथे काही अपप्रवृत्ती नाही असं मी म्हणणार नाही, पण ट्रस्ट वर्दीनेस जो आहे तो हायेस्ट कोशंट आजही शिक्षकांच्या मध्ये वरती आहे. आणि त्या शिक्षकांना सामावून घेतल्यामुळं एका अर्थानं या संस्थेनं इतक्या छोट्या काळामध्ये फार मोठी प्रगती केलेली आहे. इथेही मला तेच दिसतंय की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत, पण मुख्य प्रामुख्यानं शिक्षकांच्या हाती जे आणि शिक्षकांना विद्यादान जे आहे ते त्यांचं देण्याचं काम असतं. त्यामुळं घेण्याचं काम जे आहे त्याच्यावरती भर न देता देण्याचं काम ते करत असतात. तर तेच सूत्र
पकडून ही नवीन कार्यकारिणी जिंकली आहे शाखेची ती कार्य करेल अशी मी त्यांना अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा संस्थेला शुभास्ते पंथाना संतू, तुमचा इथला पुढचा मार्ग जो आहे तो प्रशस्त हो, शुभ हो, मंगलमय हो आणि यशस्वी हो अशी अपेक्षा व्यक्त करतो, प्रार्थना करतो. आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी इतक्या शांतपणे सहभाग दिला त्याबद्दल आपलाही मी आभार मानतो. धन्यवाद.